काँग्रेसची स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅली आयोजित करण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या या महारॅलीवर भाजपनं सडकून टीका केलेली आहे। काँग्रेसचं है तैयार हम हे अभियान कशासाठी आहे असा खोचक सवाल भाजपनं केलाय। ट्विटरवरून या रॅली संदर्भात सडकून टीका करत काँग्रेसला भाजपनं 5 सवाल विचारले। काँग्रेसच्या स्थापना दिनाचं औचित्य साधत आज नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅली आयोजित करण्यात आलेली आहे। या निमित्तानं आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। 3 राज्यातल्या अनपेक्षित पराभवानंतर महाराष्ट्रातील निवडणूक काँग्रेसनं गांभीर्यानं घेतलेली आहे आणि या दृष्टीनं कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या नागपूरच्या कृष्णकुमार पांडे यांचा यात्रेदरम्यान मृत्यू झाला। त्यांना काँग्रेसनं 25 लाखांची मदत करण्याची घोषणा केली होती। मात्र अद्याप 1 वर्षानंतर सुद्धा ही मदत पांडे कुटुंबाला मिळालेली नसल्याचा आरोप पांडे कुटुंबानं केलाय। विदर्भानं काँग्रेसला वेळोवेळेला साथ दिलेली आहे आणि यामुळे आता अडचणीच्या काळातही विदर्भातील लोक काँग्रेसची साथ सोडणार नाहीत असा विश्वास माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला। काँग्रेसच्या 139व्या स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपूरमध्ये मोठा कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमासाठी बुलढाण्यातनं हजारो कार्यकर्ते नागपूरकडे रवाना झालेत। काँग्रेसनं नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, कारण जमीन घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून पहिल्यांदाच त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार ईडीनं प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या समवेत त्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे। राज्यातल्या लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात काँग्रेसची उद्या दिल्लीमध्ये बैठक होतीये। काँग्रेसनं राज्यात किती जागा लढवाव्यात याबाबत या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे जवळपास सर्वच महत्त्वाचे नेते बैठकीसाठी दिल्लीमध्ये जाणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे। वर्षा निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली। या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली हे स्पष्ट झालेलं नाही। यावेळेला बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। शरद पवारांनी अमरावतीमध्ये बच्चू कडूंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। ही भेट राजकीय नव्हती असं कडूंनी सांगितलं। या भेटीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचंही ते म्हणाले। तसंच या भेटीचे काहीही वेगळे संकेत नसल्याचं बच्चू कडूंनी स्पष्ट केलं। जरांगे पाटलांना मराठा समाजाला आरक्षण देतो असं सांगत त्यांचं उपोषण सोडवलं आणि आता सरकार त्यांच्या शब्दापासून मागे फिरतंय। जरांगे पाटलांना हे सरकार खेळवतंय असा आरोप एकनाथ खडसेंनी सरकारवर केलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत विकास संकल्प संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराडही उपस्थित होते। त्यांच्या भाषणादरम्यान तरुणांनी आक्रमक भूमिका घेताच पोलिसांनी गोंधळ करणाऱ्यांची धरपकड केलेली आहे। दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूची तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत। 2 युवकांनी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोलऐवजी चक्क दारूच्या बाटल्या लपवल्याच्या पोलिसांना आढळलं आणि या दोन्ही आरोपींना मोटरसायकलच्या मार्फत दारूची तस्करी करत असल्याचं उघडकीला आल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जालना ते परभणी महामार्गावरच्या वाटूर इथं बंजारा समाजाच्या वतीनं भव्य रास्ता रोको करण्यात आलाय। विमुक्त जाती अ या प्रवर्गात गेल्या अनेक वर्षांपासून बिगर मागास असलेल्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर अवैधपणे घुसखोरी केलेली आहे। त्यामुळे बंजारा समाजातल्या लाभार्थ्यांवर अन्याय होत असून शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रात मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे गोर सेनेच्या वतीनं वाटूरमध्ये भव्य रास्ता रोको करण्यात आला। छत्रपती संभाजीनगरमधल्या 7 हिल ते गजानन महाराज मंदिर मार्गावरील बेकायदेशीर झोपड्यांवर पालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकानं कारवाई केलेली आहे। बेकायदेशीर असलेल्या या झोपड्यांवर अखेर पालिकेनं कारवाई केली आहे। मालेगाव तालुक्यातल्या कोळगाव बुद्रुक आरोग्यवर्धिनी उपकेंद्राची इमारत गेल्या 7 वर्षांपासून धूळ खात पडली आहे। हे उपकेंद्र सुरू करण्याकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचं दिसतंय। त्यामुळे गावातल्या रुग्णांना उपचाराअभावी हाल सहन करावे लागतात। बार्टी आणि महाज्योती फेलोशिप परीक्षा अखेर रद्द करण्यात आलेली आहे। रविवारी 4 शहरांमध्ये या परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या, परंतु आधीच पेपर फुटल्यानं मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाला होता। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मागणीला अखेर यश येऊन 10 जानेवारीला पुन्हा एकदा फेरपरीक्षा घेतली जाणार आहे।
हिंगोली जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीमध्ये लिफ्ट बसवण्यात आली, परंतु गेल्या 2 वर्षांपासून ही लिफ्ट बंदच आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसह दिव्यांगांना याचा मोठा त्रास होतोय. ही लिफ्ट दुरुस्त करावी अशी मागणी नागरिक करतायत. वाशिमच्या एसटी बस स्थानक परिसरात खासगी वाहनांचा वावर वाढल्यानं एसटी बसच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय. ऑटो रिक्षा थेट बसच्या जवळ नेत प्रवाशांना बसवलं जात असल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय आणि यातनं दुर्घटना होण्याची शक्यता आहे. या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करतायत. मुळशीतल्या नेरे गावात एका लष्करी जवानानं निवृत्तीनंतर सेंद्रिय पद्धतीनं शेती कसली आहे. 10 गुंठे शेतात वांग्याची शेती करत त्यांनी विक्रमी उत्पादन घेतलंय. त्यांच्या या शेतीची सगळीकडे चर्चा होतीये. यावलमधल्या अटरावल या अज्ञातानं शेतकऱ्याच्या कापणी योग्य आलेल्या केळी पिकाचं नुकसान केलंय. तब्बल 2000 केळींचे घड कापून नासधूस केल्यामुळे शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालंय. अज्ञाताच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गोंदियातल्या विमानतळावर 1 डिसेंबरपासून इंडिगो कंपनी विमानसेवा सुरू झाली आहे. मात्र महिना पूर्ण होण्याच्या आतच खराब हवामानाचं शुक्ल काष्ठ लागलंय. सलग 3 दिवस हवामानातल्या बदलामुळे विमानसेवेवर याचा परिणाम होताना दिसतोय. प्रवाशांची मात्र या गोष्टीमुळे डोकेदुखी वाढली आहे. अहमदनगरच्या लोणी गावात म्हसोबा यात्रेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ग्रामीण भागातील तरुण तरुणींना प्रोत्साहन देण्यासाठी कुस्त्यांच्या स्पर्धा भरवल्या गेलेल्या आहेत. 5 दिवस विविध स्पर्धांचं आयोजन केल्यामुळे तरुणांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सलीम कुत्ता प्रकरणी नाशिक पोलिसांनी आता माहिती मागवली आहे. 2016 नंतर सलीम कुत्ताला येरवडा कारागृहात कोण भेटायला यायचं याची माहिती कारागृह प्रशासनाकडून पोलिसांनी मागवल्याचं समजतंय. सलीम कुत्ता प्रकरणी आता ही माहिती पोलिसांनी मागवलेली आहे. मुंबई पोलिसांनंतर आता ठाणे पोलिसांना धमकीचा ईमेल आलाय. नौपाडा पोलीस स्टेशनजवळ बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख करण्यात आलाय. याशिवाय मेलमध्ये काही मागण्या देखील मागितल्या गेल्याची माहिती समोर येतेय. घटनेचा ईमेल मिळताच ठाणे पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालंय. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघटनेकडून 1 दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांच्याबद्दल चुकीची माहिती पुरवणाऱ्याची चौकशी तुकाराम मुंढेंनी करावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. जळगावातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रास्ता रोको करण्यात आला. रस्त्यावर उसाचा ट्रॅक्टर आडवा लावत रस्त्यावर ठिय्या मांडत हे आंदोलन करण्यात आलं. कापसाला 15,000 रुपयांचा दर मिळावा अशी मागणी देखील यावेळेला करण्यात आली आहे. महिन्याभरात पूर्ण होणारा रस्ता गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या अवस्थेत आहे. हा रस्ता तातडीनं पूर्ण करण्यात यावा या मागणीसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागासमोर तब्बल 4 तास ग्रामस्थांसह शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. खेरडी बाजारपेठेमध्ये बस अपघातात एका युवकानं आपला जीव गमावल्यानंतर स्थानिक प्रशासनानं अतिक्रमणांच्या विरोधात कठोर कारवाई करत महामार्गापर्यंतच्या लगत असलेलं अतिक्रमण हटवायला सुरुवात केलेली आहे. मात्र हे अतिक्रमण हटवल्यानंतर काही व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळालं. हिंगोलीच्या वसमतमधल्या चोंडी बहिरोबा इथं भैरवनाथ देवस्थानची यात्रा भरलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही यात्रा कुस्त्यांच्या दंगलीसाठी प्रसिद्ध आहे. या स्पर्धेत राज्यासह परराज्यातून सुद्धा नामांकित मल्ल सहभागी होत असतात. सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर दाट धुकं पडलेलं आहे. या धुक्यामुळे बागायतदारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. सध्या काजू आणि आंबा या झाडांवर बऱ्यापैकी मोहोर आलेला असून यामुळे धुक्याचा परिणाम या पिकांवर होऊ शकतो. गोंदिया, तिरोडा आणि गोरेगाव तालुक्यातील काही धान खरेदी केंद्रांवर बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यानं धान खरेदीची समस्या निर्माण झालेली होती. पण शासनानं गोंदिया जिल्ह्याला 20 लाख बारदाना उपलब्ध करून दिल्यानं आता धान खरेदीची कोंडी सुटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची समस्या देखील दूर होणार आहे. पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी सारंगखेडा घोडे बाजारात भेट दिलेली आहे. यावेळेला महाजनांना अश्वावरनं रपेट मारण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी घोडेस्वारी करण्याचा मनमुराद आनंद लुटलाय. अकोला पालिका प्रशासनाकडून सार्वजनिक हातपंप आणि बोरच्या दुरुस्तीसाठी आता नागरिकांकडूनच पैशांची आकारणी करण्यात येते. त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. बोरिंग दुरुस्त करून पाहिजे असल्यास त्यांनी स्वतः पैसे जमा करावेत आणि ती रक्कम पालिकेला द्यावी. यानंतरच बोरिंग दुरुस्त होईल असा अजब सल्ला पालिकेनं दिलाय.
अहमदनगरमधल्या गुहा गावात असणाऱ्या कानिफनाथ मंदिरात गावकऱ्यांनी अचानक मंदिरात मूर्ती बसवत भजन पूजा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गावात मंदिराच्या जागेच्या वादातून दोन समाजांमध्ये तणावाचं वातावरण आहे. बीडमध्ये वन्य प्राण्यांच्या पीक नुकसानाची 525 शेतकऱ्यांना 67 लाख रुपयांची मदत मिळालेली आहे. ही मदत वनविभागानं दिलेली आहे. शेतकऱ्यांनी वनविभागाला कळवावं असं आवाहन सुद्धा वनविभागानं केलेलं आहे. सांगली शहरात कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. नव्यानं सापडलेल्या 3 रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत. सांगलीमध्ये आता एकूण 7 रुग्ण कोरोनाबाधित असल्यानं खळबळ माजली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे राज्यातील ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेचे 3 तेरा वाजले. सगळ्याच विभागातील सरळ सेवा पदोन्नतीची 23,112 पदं रिक्त असल्यानं रुग्णांना अपेक्षित सेवा देण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे. अहमदनगरमध्ये संगमनेर तालुक्यातल्या समशेरपूर फाटा इथल्या एटीएम चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलाय. जेरबंद केलेल्या 6 जणांच्या टोळीकडून 1.5 लाखांच्या रोकडसह 7.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. टँकर चालकाचा वाहनावरचा ताबा सुटल्यानं ठाण्यातल्या घोडबंदर जवळच्या पातलीपाडा इथं हा टँकर उलटला. यावेळेला ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर तेल सांडलं. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधला पर्यटकांची खास पसंती असलेला आयफेल टॉवर बुधवारी बंद करण्यात आला. कामगार संपावर गेल्यामुळे टॉवर बंद करण्यात आल्याचं आयफेल टॉवरची व्यवस्था पाहणाऱ्या संस्थेनं सांगितलंय. टॉवर बांधणारे अभियंता गुस्ताव आयफेल यांच्या 100व्या स्मृतिदिनीच कामगारांनी संप पुकारला. पेरूची राजधानी लिमा जवळच्या एका डोंगरावर शमेन एकत्र आले. दरवर्षी शमेन भविष्यवाणी करतात आणि आगामी वर्षासाठी आणि आव्हानांसाठी जागतिक नेत्यांना सल्ला देत असतात. या समारंभात पिवळी फुलं, कोकाची पानं, तलवारी आणि इतर वस्तूंचा वापर होत असतो. यावेळेला वर्तुळात नृत्य केलं जातं आणि सॅन क्रिस्टोबल हिलच्या शिखरावर अँडियन वाद्य वाजवली जातात. हिंसा आणि युद्धाचे भयंकर परिणाम सहन करणाऱ्यांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन पोप फ्रान्सिस यांनी केलंय. युद्ध वाईट आहे. युक्रेन, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधलं युद्ध संपण्यासाठी प्रार्थना करूया असंही ते म्हणाले. नेदरलँड्समध्ये नद्यांची पाणी पातळी वाढल्यानं पूरस्थिती आहे. देशाच्या पूर्वेकडच्या हत्तेम इथं पुराचं पाणी मैदानात पसरलंय. देशाच्या इतर भागांमध्ये वाळूच्या मोठ्या पिशव्या ठेवल्या गेलेल्या आहेत. खराब हवामानामुळे बटाटा पिकावर परिणाम होण्याची शक्यता नेदरलँड्समधल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हजारो पॅलेस्टिनी कुटुंबांना इतर आश्रयस्थानांमध्ये आसरा घ्यावा लागला. इस्रायल सैन्यानं मध्यभागी आणि दक्षिणेच्या भागात जोरदार हल्ले केले. या हल्ल्यांची तीव्रता पाहता त्यांना दुसरीकडे आश्रय देणंही गरजेचं होतं. यामध्ये काही जण मृत्युमुखी पडल्याचं पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. मराठी नाट्य संमेलनाचं यंदा 100वे वर्ष आहे आणि यावर्षी 6 वेगवेगळ्या ठिकाणी राज्यात विभागीय नाट्य संमेलन पार पडणार आहे. त्यातल्या एका विभागात एक संमेलन सोलापूरमध्ये होणार आहे. त्यानिमित्तानं सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अमिताभ बच्चन यांना आमंत्रित करण्याची मागणी नाट्य संमेलनाच्या सदस्यांनी केलेली आहे. अमरावती चांदूर बाजार रस्त्यावरच्या गावाजवळ भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये ट्रक आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. 3घांचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मुंबई लोकलची वाटचाल सुरक्षित प्रवासाच्या दिशेनं होतीये. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वे अपघातांमध्ये 134 घट झालेली आहे. नोव्हेंबर अखेर रेल्वे रुळांवर रोज सरासरी 7 प्रवाशांनी आपला जीव गमावलाय. भंडाऱ्यातल्या लाखांदूर तालुक्यातल्या मोहर्ना ते गवराळा मार्गावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले. दोन्ही दुचाकी आमनेसामने आल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. नांदेडच्या हदगावमधल्या दत्तबर्डी इथं यात्रेला सुरुवात झालेली आहे. दत्तबर्डी इथं जुनं दत्त मंदिर आहे. दरवर्षी या ठिकाणी 5 दिवस यात्रा भरवली जात असते. पालखी मिरवणुकीनं या यात्रेला सुरुवात झाली असून यात भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. नांदेडच्या देळूब इथं केशवगिरी महाराजांची यात्रा बैलगाडीची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं भाविक बैलगाडीतनं प्रवास करून दर्शनासाठी येत असतात. मंदिरात दर्शन आणि प्रसाद घेतल्यानंतर तो प्रसाद नैवेद्य म्हणून आधी बैलांना भरवला जातो. या नैवेद्यानं बैल वर्षभर निरोगी राहतो अशी धारणा आहे. मध्य प्रदेशच्या गुना इथं भीषण अपघात झालाय. बस आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन यात 12 जणांचा मृत्यू झालाय.